अत्याचाराच्या घटनेनं डोंबिवली हादरलेली आहे। डोंबिवलीमध्ये एका 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केलाय। नातेवाईकांकडे जात असताना आरोपी रिक्षा चालकानं अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय। टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्येच आरोपी फैजान खानला अटक केली आहे। त्याला आज कल्याणच्या न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत आणि आता ही अत्याचाराची घटना डोंबिवलीमधून समोर आली आहे। डोंबिवलीमध्ये एका 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केलाय। ती नातेवाईकांकडे जात होती आणि त्याच वेळी या रिक्षा चालकानं तिला एका अज्ञात स्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर। आतिश, काय अपडेट्स आहेत? जी गतिमंद जी मुलगी होती ती आपल्या नातेवाईकांकडे काल जात होती। सोनारपाडा जो रस्ता आहे त्या रस्त्याने जी महिला होती त्या महिलेने रिक्षा पकडलेली आणि त्याच्यानंतर जो आरोपी होता त्या आरोपीने तिला त्या स्थळी न नेता तिला अज्ञात स्थळी घेऊन गेलेला आणि काल रात्री त्या महिलेला घेऊन गेलेला आणि ती महिला जी आहे ती आज घरी आल्यानंतर त्या संपूर्ण जो प्रकार आहे तो सांगितल्यानंतर पोलिसांनी लगेचच सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या आणखी काही मदतीने त्या जो फैज खान जो आरोपी आहे त्याला लगेचच अटक केलेली आहे आणि त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। आणि आता पुढे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते त्याचा पुन्हा तपास करणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।